गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी देखील त्यांची निवड झाली. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची सूत्रे आल्यापासून त्यांच्या समोरील आव्हानं संपता संपेना. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ हे त्यांच्या कार्यालयातील क्लर्कच्या लाचखोरीमुळे अडचणीत आले होते. त्यानंतर काही दिवसातच अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता मंत्री नरहरी झिरवळ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सध्या नरहरी झिरवळ यांचा तृतीय पंथीयांसोबतचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळे आता नरहरी झिरवळांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांसमोर पक्षातील नेमकी आव्हाने काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता मंत्री नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौथे मोठे नेते आहेत जे अडचणीत आले आहेत. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसातच बनावट कागदपत्राच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसातच नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांना पक्षाच्या महिला प्रतीक्षाचाही राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता मंत्री नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीयाबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने ते अडचणीत आले आहेत. मागच्या काही महिन्यात राष्ट्रवादीचे 4 मोठे नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष नेतृत्व यावर काय मार्ग काढणार हे एक पक्ष नेतृत्वापुढे आव्हान झाले आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीयाबरोबरचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवळ असल्याचा दावा विरोधक करत आहेत. या प्रकरणावरून मंत्री झिरवळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या कथित व्हिडिओ प्रकरणामध्ये अद्याप तरी मंत्री झिरवळ यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे आमदार आहेत. आता व्हायरल झालेला व्हिडिओ हा 7 महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. झिरवळाचं मंत्रिपद जाणार का? मंत्री झिरवळ यांची समाज माध्यमावर चित्रफित व्हायरल झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आली. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक प्रवृत्ती घेतल्यानंतर झिरवळ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तसं झालं तर धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रिपद सोडावे लागणारे झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मोठे नेते असतील. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सुनेत्रा पवार समोर आव्हाने काय आहेत? दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. तसेच पार्थ पवार यांनाही राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भविष्यात पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची काही प्रमाणात जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यातच काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी सुरू असून सातत्याने कोणता ना कोणता नेता अडचणीत येत असल्यामुळे यावर मार्ग काढणे हे एक सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान मानलं जात आहे. दुसरीकडे पक्षाच्या विलिनीकरणाच्याही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्याबाबतही नेमकं काय भूमिका घ्यायची हे देखील सुनेत्रा पवारांसमोर आव्हान असणार आहे. तसेच पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षाची सूत्रे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सातत्याने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी काही मोठे नेते करत आहेत. त्यामुळे यातून पक्षातील अस्वस्थता वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर हे एक देखील आव्हान असणार